नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की पुढच्या हप्त्याच्या संदर्भात पैसे वाटपाच्या संदर्भात. तर बघा, आपण पाहिलंच असेल कव्हरवर देखील पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे लवकरच. आता लवकरच म्हणजे केव्हा, तर बघा आता हा जो काय हप्ता आहे तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्या संदर्भाचीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी, महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती जी ती पोहोचणार आहे. आता बघा, ह्या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे ते सरकार वाटत होतं, म्हणजेच 1500 रुपयांचा प्रत्येक हप्ता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा दिला जात होता. अशा पद्धतीने तुम्हाला 5 हप्त्यांचे पैसे म्हणजे 7500 रुपये आलेले होते. ठीक आहे. आता हे 7500 रुपये तुम्हाला आले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये शेवटचा हप्ता तुमचा वाटप झाला आहे. 3-3 हजार रुपयांचा हा हप्ता होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दिवाळीचे पैसे असे मिळून 6000 रुपये 3,000 रुपये तुम्हाला आले होते 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या पर्यंत. ठीक आहे. आता ऑक्टोबर महिना जर आपण पाहिलं तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे दिले होते. आज आपण पाहिलं तर नोव्हेंबरची 21 तारीख आहे, म्हणजेच जर आपण पाहिलं तर जवळपास 1 महिना जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि वर 10-15 दिवस झालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुमचे जे काही 7500 रुपये आहेत ते आता खर्च झाले असतील. बघा, म्हणायचा उद्देश असाच आहे की 7500 रुपये जे तो तुमच्याजवळ आतापर्यंत होते, तुम्हाला वाटप झाले लाडकी बहीण योजनेचे, ते आत्तापर्यंत तुमचे खतम झाले असतील, खर्च झाले असतील. आता ज्या महिलांचे हे पैसे खर्च झालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी वाटप केले जातील. पुढचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी वाटप केला जाईल. यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचे पैसे खर्च झाले आहे का ते तुम्हाला लिहून पाठवायचं, म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो. आता बघा, पुढच्या हप्त्याच्या संदर्भाचीच महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा हप्ता तुम्हाला केव्हापर्यंत मिळेल त्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आज जर आपण पाहिलं तर 21 नोव्हेंबर आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालेलं आहे. बहुतेक महिलांनी मतदान केलेलं असेल, बहुतेक माता भगिनींनी मतदानाचा हक्क जो आहे तो त्या ठिकाणी बजावला असेल. तुम्ही कोणालाही मतदान केलं ते मी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही कोणालाही मतदान करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही मतदान करा, म्हणजे जेणेकरून काय होतं, तो एक आपला अधिकार आहे, तो हक्क तुम्ही बजावला पाहिजे, अधिकार तुम्ही बजावला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगतोय, सर्वांनी मतदान केलेलं असेल अशी अपेक्षा करतो. ज्यांनी मतदान केलेलं त्यांनी हो लिहून पाठवा. कोणाला केलं ते सांगण्याची आवश्यकता नाही. तुमचा अधिकार आहे, तुमचं ते सर्वस्वी त्या ठिकाणी तुमचा तो अधिकार आहे. ठीक आहे. आता बघा, 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23ला निकाल लागणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे आणि 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपते. बघा, 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपते. सर्वात मोठा अडथळा जो होतो तुम्हाला पैसे वाटपाच्या संदर्भातचा, म्हणजेच निवडणुकीचा कालावधी असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य असेल किंवा ज्या ठिकाणी निवडणुका होत असतात त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता जी ती लागू केली जात असते. आता जसं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे आचारसंहिता लागू झाली होती आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना तुर्तास स्थगित करण्यात आलेली होती. स्थगित करण्यात आल्यामुळे तुमचे जे काही पैसे ते देखील थांबवण्यात आले होते महिला व बालविकास विभागातर्फे. आता हे जी काही योजनेची आचारसंहिता आहे, विधानसभेची आचारसंहिता, ती 25 नोव्हेंबरला संपते. म्हणजेच आज 21 तारीख आहे. आजपासून 4 दिवसांनी तुमची आचारसंहिता संपते. आचारसंहिता संपली की मग तुम्ही सरकार जे आहे त्या ठिकाणी नव्याने सरकार स्थापन होईल. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला आत्तापर्यंत 1500 रुपये येत होते. ठीक आहे. आता ह्यामध्ये तुमची रक्कम जी आहे ती वाढलेलीच आहे. कशी, तर महायुतीचं जर सरकार आलं तर तुम्हाला 2100 आहेत आणि 3000 रुपये हे महाविकास आघाडीच्या सरकारने देण्याचं जाहीर केलेलं आहे. जाहीरनाम्यामध्ये महायुती 2100 रुपये देणार आहे. ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ते जर सरकार झालं तर तुम्हाला 2100 रुपये आणि जर महाविकास आघाडीचं सरकार झालं तर 3000 रुपये तुम्हाला दिले जातील, असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो काही निकाल येईल तो आपल्याला 23 नोव्हेंबरला समजणार आहे. 23 नोव्हेंबरला त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल की कोणतं सरकार त्या ठिकाणी बनतं आहे, महायुती किंवा महाविकास आघाडी. ते सरकार बनल्यानंतर तुम्हाला 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपल्यानंतर मग पुढे त्या ठिकाणी त्या सरकार निर्णय घेणार आहे. बघा, पहिली जी काही बैठक होत असते तर त्या बैठकीतच हा निर्णय घेतला जाऊ शकतो पुढच्या हप्त्याच्या संदर्भात.
म्हणजेच तुम्हाला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी लवकरच वाटप होणार आहे आणि यावेळेस येणारा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा नक्कीच नसणार आहे. कारण बघा महायुतीने 600 रुपये तुम्हाला वाढवलेले आहेत, म्हणजेच 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केले आहे आणि महाविकास आघाडीनं 1500 रुपये वाढवले आहेत, म्हणजेच 3000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केले आहे. कुठलंही सरकार आलं तरी देखील तुमचा हप्ता आता या ठिकाणी वाढलेलाच आहे. हप्ता जो आहे तो तुमचा वाढलेला आहे. ठीक आहे, आता हा हप्ता तुम्हाला केव्हापर्यंत मिळेल त्या संदर्भाची महत्त्वाची जी काही माहिती आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला दिलीच आहे. परंतु त्या अगोदर तुमच्या काही कमेंट्स असतात ज्याचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य असतं. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तुमच्या काही शंका असतील तर ते तुम्ही विचारायचे आहेत म्हणून, म्हणजे जेणेकरून मी बघा तुम्हाला जुलैपासून लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला जुलैपासून देत आहे. तर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणून मी लाडक्या बहिणींना ताईंना सांगत असतो. तर त्या पद्धतीने ज्या काही ताई आहेत भगिनी आहेत त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात. आता हे जे काही हा जो काही व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. बघा सरकार तुम्हाला पैसे देते, ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत, तुम्हाला मिळावेत, यासाठी माझा त्या ठिकाणी माझ्यापरीने जेवढी होईल तेवढी योग्य तेवढी माहिती मी तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही जी काही माहिती मी तुम्हाला देतो ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला कुठेही मिळणार नाही ती माहिती. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्या फायद्याची माहिती जी दिली जात असते. हा व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. तर बघा आता ज्या काही लाडक्या बहिणींना मी ज्या काही सांगत असतो कमेंट करा, तुमच्या काही शंका असतील त्या विचारा म्हणून. तर त्या शंकांचं आपण या ठिकाणी उत्तरं पाहूया आणि महत्त्वाचे अपडेट देखील पुढे आपण पाहणार आहोत. तर बघा पहिलाच प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रीमाताई लोखंडे यांनी विचारलेला प्रश्न. बघा रीमाताईंनी विचारलेला प्रश्न आहे. तर सर्वात अगोदर मी रीमाताईंचा त्या ठिकाणी आभार मानतो, त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा आभार मानतो. कारण तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात, आपला व्हिडिओ तुम्ही पाहतात म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचतात आणि त्यामुळे त्या महिलांना, माता भगिनींना देखील महत्त्वाची माहिती पोहोचते आणि तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि रीमाताईंचे देखील खास करून त्या ठिकाणी आभार मानतो. तर पाहू शकता बघा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व महिलांना हा प्रश्न नक्कीच असेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बघा जे काही गॅस सिलेंडर आहे तर गॅस सिलेंडरचा फॉर्म आता भरू शकतो का, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. बघा गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते वाटप होणार होते, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होती त्यामध्ये 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत दिले जाणार होते. त्यापैकी पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत ते सरकारने दिलेले होते. आता याचा फॉर्म कसा भरायचा, याचा फॉर्म कुठे सुरू आहे, तर त्या संदर्भाचा जो काही प्रश्न आहे तो महिलांना पडलेला आहे. म्हणजे जेणेकरून बघा 850 रुपये, काही महिलांना 850 रुपये, काही महिलांना 813 रुपये, काही महिलांना 815 रुपये अशा पद्धतीने गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते त्या ठिकाणी मिळालेले होते. आता या ठिकाणी रीमाताईंनी देखील तोच प्रश्न विचारला आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे की गॅस सिलेंडरसाठीचा जो काही फॉर्म आहे तो आत्ता भरू शकतो का. तर बघा यासाठी कुठल्याही पद्धतीचा फॉर्म नाही. सर्व महिलांनी लक्षात घ्या, सर्व माता भगिनींसाठी महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्यासाठी. बघा हा जो काही फॉर्म आहे गॅस सिलेंडरचे जे काही तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्या संदर्भाचा कुठल्याही पद्धतीचा फॉर्म जो आहे तो उपलब्ध नाही, तसा फॉर्मही नाही. ठीक आहे. आता ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, यामध्ये तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत ते महिलांना जमा करण्यात आले आहेत. तर त्यामध्ये काही महिलांना 815, काही महिलांना 813 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा झालेत. आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मग याचा लाभ कसा मिळेल तुम्हाला, फॉर्म नाहीत मग लाभ कसा मिळेल, तर ते देखील तुम्हाला सांगतो. बघा लक्षात घ्या, सर्वांनी लक्ष द्या, सर्व माता भगिनींनी. पहिलं म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे. पहिली अट, गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असायला पाहिजे. दुसरी अट, तुमचं KYC झालेलं पाहिजे, गॅस एजन्सीकडून तुमचं KYC झालेलं पाहिजे. आणि तिसरी अट आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या त्या ठिकाणी लाभार्थी असायला पाहिजेत. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभार्थी नसलात तरी देखील फक्त गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल, KYC झालेलं असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळू शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस नवीन सरकार येईल त्यावेळेस आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी कळणारच आहे काही त्या ठिकाणी अजून काही नवीन बदल होत आहेत का, त्या संदर्भाचे देखील अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. बघा सरकार तुम्हाला पैसे देत आहे, ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत, कशा पद्धतीने तुम्हाला लाभ त्याचा घेता येईल त्यासाठी माहिती मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती मिळत असते. कुठेही तुम्ही चेक करू शकता, संपूर्ण माहिती समजून गावरानी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेतच मी त्या ठिकाणी सांगत असतो. तर सर्वांनी लक्षात घ्या, अशा पद्धतीचे फॉर्म नाही आहेत. तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे. दुसरं तुमचं KYC झालेलं असलं पाहिजे. तिसरं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभार्थी असला पाहिजेत. ठीक आहे. अजून जर काही यामध्ये बदल वगैरे होणार असेल किंवा पैसे जर आहेत त्या आचारसंहिता संपल्यानंतर गॅस कनेक्शनचे, गॅस एजन्सीचे किंवा गॅस सिलेंडरचे पैसे देखील पाठवले जातात का ते देखील मी चेक करून तुम्हाला त्याची माहिती त्या ठिकाणी देणार आहे. त्याबाबत तुम्ही काळजी करायचं नाही आहे. पुढचा एक आपण ह्या ठिकाणी प्रश्न घेऊया लाडक्या बहिणींचा.
तर बघा पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कविताताईंनी विचारलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न अतिशय दमदार आहे, महत्त्वाचा आहे. आता बघा व्हिडिओ खूप लांब झाला आहे, त्यासाठी आपण हा शेवटचा प्रश्न घेणार आहोत. यामध्ये काय बघा, साहेब कविता साहेबांना इरवाडकरचा फॉर्म जुलैमध्ये भरला आहे आणि अप्रूव्ड पण आहे. बँक अकाउंट लिंक आहे तरी पण ₹1 आला नाही बँकमध्ये. प्लीज चेक अँड अपडेट प्लीज. तर बघा कविताताईंना मी सांगू इच्छितो, ताई तुम्ही काळजी करू नका. या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला स्वतः बघा, ज्या काही महिला भगिनी ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना स्वतः त्या ठिकाणी चेक करता येणार आहे तुम्हाला का पैसे आले नाहीत. ठीक आहे, त्या संदर्भाचा एक व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. एक त्याची माहिती मी त्या ठिकाणी गोळा करतो आहे आणि ती माहिती गोळा केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ मी बनवून देईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, स्वतःच्या मोबाईलवर तुम्हाला चेक करता येईल कशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या कारणास्तव तुम्हाला पैसे आलेले नाहीत त्या संदर्भाचं. ठीक आहे, तर त्याबाबत तुम्ही काळजी करायचं नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक वेळेस तुमचा अर्ज मंजूर आहे, ठीक आहे, अकाउंट आधार सीडिंग आहे का ते एक वेळेस तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आधारची जी काही वेबसाईट आहे UIDAI यावर जाऊन आधार बँक सीडिंग स्टेटस असतं, 6व्या नंबरचा ऑप्शन असतो तो मला वाटतं, त्यावर जाऊन तुम्ही सीडिंग स्टेटस त्या ठिकाणी चेक करून घ्या. ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठलीही अडचण नाही. तरी देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला पैसे का आले नाहीत, काय अडचण आहे ते तुम्हाला त्या संदर्भाचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्या संदर्भाची माहिती गोळा करणं सुरू आहे. त्या संदर्भाची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मला मिळाल्यानंतर मी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या संदर्भाचा जो काही व्हिडिओ तो स्पेशल तुमच्यासाठी बनवून देणार आहे. ठीक आहे, त्याबाबत महिला भगिनी, माता भगिनी काळजी करायची नाही. पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे की याच महिन्यात तुम्हाला हा जो काही पुढचा हप्ता आहे म्हणजेच पुढचे जे काही पैसे तुम्हाला याच महिन्यात वाटप होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुठलं सरकार बसतं, काय होतं, त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण क्लॅरिटी येणार आहे. त्यामुळे माता भगिनींनी काळजी करायची नाही. तुमच्यासाठी संपूर्ण माहिती योग्यरित्या योग्य पद्धतीने मी घेऊन येत असतो. त्यासाठी सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.